मराठीचा आग्रह योग्य आहे, मात्र दुराग्रह नको अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी केडिया प्रकरणात मांडली। तर मराठीबाबत कोणतीही मस्ती चालणार नाही अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली। त्यामुळे केडिया प्रकरणात महायुतीमध्येच मतमतांतर आहेत का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय। आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही। मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे। मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी। मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण। हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत। एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही। ह्याच्या नक्की बोलण्यामागे काय त्याची भूमिका आहे, काय दृष्टिकोन आहे ते बघितलं पाहिजे। परंतु साधारण महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला वाटतं की वो आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात तुम्ही राहता, तर तुम्हाला मराठी समजलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे। ते सत्य आहे, ते सत्य आहे। याच्यावर माझी परखड भूमिका मी व्यक्त केलेली आहे। मी जरी उद्योगमंत्री असलो तरी एखाद्या उद्योजकानं मराठी भाषा मी बोलणारच नाही, शिकणारच नाही, एवढ्या मस्तीमध्ये बोलण्याची काही आवश्यकता नाही। त्याला जाब विचारावाच लागेल। पण ते राजसाहेबांवर बोललेले असू देत किंवा कोणावरही बोललेले असू देत, त्यांना तो बोलण्याचा अधिकार नाही। इंडस्ट्रियलिस्ट केवढाही मोठा जरी असला, त्याला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, त्यानं महाराष्ट्राचा सन्मानच केला पाहिजे। ही मराठी भाषा मंत्री म्हणून माझी भूमिका आहे। जे खरं आहे ते खरं आहे।